करना डोपामिन को। हाँ तिकडे करा आणि 9 वाजता या. ठीक आहे. हाँ. बहुत आसानी से दोस्तों पार्किंसनिज्म को कवर करता है। पार्किंसन डिजीज में जब हम देखें कि क्या होता है, कुछ नर्व सेल्स दोस्तों, न्यूरॉन में जो नर्व सेल पाई जाती है, जो ब्रेन में पाई जाती है दोस्तों, वो धीरे धीरे वहां पर दोस्तों डैमेज होकर, ब्रेक होकर, टूट कर दोस्तों नष्ट हो जाती है, या वहां पर उनकी डेथ हो जाती है। इन न्यूरॉन के लॉस के कारण एक केमिकल मैसेंजर प्रोड्यूस होता है दोस्तों, याद रखिएगा। न्यूरॉन के लॉस के कारण एक केमिकल मैसेंजर प्रोड्यूस होता है दोस्तों पेशेंट की ब्लड में, से हम डोपामिन कहते हैं दोस्तों, जिसके कारण ही बहुत सारे सिम्टम्स वहां पर हमको देखने को मिलते हैं दोस्तों। तो जब डोपामिन लेवल घटने लगता है दोस्तों, तो इसके कारण एबनॉर्मल ब्रेन एक्टिविटी होती है दोस्तों। जो पार्किंसन डिजीज के साइंस आने लगते हैं, वो इसी डोपामिन के रिडक्शन के कारण आते हैं। तो दोस्तों, सबसे पहली बात हमारी यहाँ पर ये होना चाहिए, व्हाट इज डोपामिन। जब हम डोपामिन की स्टडी कर लेते हैं, तो हम लोगों का लेवल क्लियर हो जाता है कि यहाँ पर डोपामिन का लेवल कम हो रहा है, इसी कारण से पार्किंसनिज्म डेवलप हो रहा है। तो दोस्तों, डोपामिन क्या है? डोपामिन एक हार्मोन है दोस्तों। ये मेटाबॉलिज्म को कंट्रोल करने का काम करता है दोस्तों। यानी यहाँ पर जो मेटाबॉलिक प्रोसेस होती है, उसको कंट्रोल करने का काम करता है। तो जो एमिनो एसिड होता है दोस्तों, इसको हम बोलते हैं फेनिलेलानिन, फेनिलेलानाइन। ये जो कंडीशन होती है दोस्तों, अमीनो एसिड का एक सब्सट्रेट होता है, वो डोपामिन को बनाने का काम करता है दोस्तों। डोपामिन एक प्रकार का न्यूरोट्रांसमीटर है दोस्तों, जो नर्व सेल से सिक्रेट होता है। यानी स्पेशली नर्व सेल से सिक्रेट होने वाले न्यूरोट्रांसमीटर को हम डोपामिन कहते हैं दोस्तों। अगर हम डोपामिन की बात करें दोस्तों, तो डोपामिन नर्व सेल से रिलेटेड सिनेप्सिस होने वाला, रिलीज होने वाला हार्मोन है दोस्तों, जो एक नर्व सेल से दूसरी नर्व सेल में सिग्नल को ट्रांसमिट करने का काम करता है, स्पेशली ब्रेन रीजन में दोस्तों। इसीलिए ब्रेन का जो हम 52 ब्रॉडबैंड एरियाज की बात करते हैं दोस्तों, जिनके सबसे अलग अलग फंक्शन देखने को मिलते हैं, और जब इन ब्रॉडबैंड एरियाज के फंक्शन ही अलग अलग होते हैं दोस्तों, तो उनके बीच में कोऑर्डिनेशन के लिए कोऑर्डिनेशन का काम करता है। और यदि कोऑर्डिनेशन and the cerebellum to perform a lot of different motor functions. And for almost all these parts of the cerebral cortex and the functions they perform, there are lots of connections between areas of cerebral cortex and between areas of cerebral cortex and other parts of the nervous system that are important. But I'll stop there just to give a little bit of an overview of the structure and some of the functions of the cerebral cortex. Sir, good morning. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. In this video, I'm going to talk about the cerebral cortex. Cerebral cortex, and that's the layer of gray matter on the outside of the cerebrum. So here we're looking at a brain from the left side, and there's been some colors drawn in here, but this is all gray matter cortex on the outside of the cerebrum. And down here's the cerebellum, and here's the brainstem. And the cerebral cortex has these ridges and these grooves on its surface, kind of all wrinkled up and folded up. And these ridges, like let me just pick this one right here, these ridges are called gyri. Gyri, that's the plural. A single one is called a gyrus, multiple is called gyri. And then these small grooves that are on either side of a gyrus like this are called sulci. Sulci, that's multiple, and be sulcus for just one. So this would be one sulcus right here. And so that's a small groove, but there's also some really large grooves like this one right here. And those large grooves we usually call fissures. Fissures. Like this one right here that goes back like that. Now we divide the cerebral cortex into lobes, and we name them the same as the bones of the skull that are right over those areas of cerebral cortex. So that this big lobe right in the front here under the frontal bone is called the frontal lobe. Frontal lobe. That's this one right here.
This one behind the frontal lobe is right next to the parietal bone of the skull. So we call that the parietal lobe. This one right here on the other side of this big fissure from the frontal lobe is by the temporal bone. So we call that the temporal lobe. Temporal lobe. And this one way in the back by the occipital bone of the skull. Occipital. So we call it the occipital lobe of the brain. There are some other areas of cerebral cortex that we can't see with this illustration. Like if we pull apart this fissure right here, there's some in there. And on the other side, on the side in between the two cerebral hemispheres, there's some other areas. But when people talk about cerebral lobes, you're usually referring to one of these four, frontal, parietal, temporal, or occipital lobes of the brain. And there's a lot going on in the cerebral cortex. It's really the most complex part of the entire nervous system and the most complex types of information processing and functions of the nervous system occur in the cerebral cortex. So I'm just briefly going to touch on a couple of the functions of the cerebral cortex because there's so much going on that I'll save lots of the other details for later videos. I want to mention a couple things about some of the senses and motor functions of the cerebral cortex. And that's that a couple of the senses and the motor functions of the cerebral cortex on one side of the brain tend to be involved with the other side of the body and the environment. For example, visual information coming in onto one side of the body, so let's say visual information over here on the right side of this person coming in this way, is going to end up being processed in part of the cerebral cortex on the other side of the brain. Let me just draw a little bit of color over here to represent that visual information from the right side of this person is going to end up in the left side of the brain, and vice versa. And then actually it ends up tending to be back here in the occipital lobe where most of the visual processing, the areas of the cerebral cortex doing visual stuff, handles that information. The same is true for somatosensory information. Somatosensory information coming in to one side of the body, because of the way this information travels in the nervous system, is primarily going to get processed in areas of cerebral cortex in the other side of the brain. So for example, if some skin over here on the right side of this person, that information will actually end up over here on the left side of the brain in the cerebral cortex, somewhere around here, to get processed and brought to consciousness so that it can be perceived. Almost all of the other senses, besides get processed stimuli and usually there's going to be areas of cerebral cortex on both sides, the visual information and somatosensory information, that predominantly makes it over to the other side of the brain. Similarly, motor information about movement and control of skeletal muscles, which involves areas of cerebral cortex around here. This area of cerebral cortex will be controlling muscles in general on the other side of the body. So if I kind of draw some red in over here on the left side of this person's cerebrum, that information will get carried by upper motor neurons down to lower motor neurons on the other side of the spinal cord, and that's going to affect movement of the other side of the body. So for instance, I'll just shade in this leg red here, that the muscles of the right leg would primarily be controlled by areas of cerebral cortex on the left side of this person's cerebrum. Now, if we take a big step back and look at the cerebral cortex as a whole, we can divide up the cerebral cortex into a couple of types based on what kind of function that area of cerebral cortex is performing. The first type we call primary. So a primary cortex is one that's performing basic motor or sensory functions. And that's in contrast to other areas of cerebral cortex that we call association cortex. Association. And the idea with this word is that they're associating different types of information to do more complex processing and functions. So for example, for the areas of motor cortex, there's a primary motor cortex that's kind of doing the basic motor functions. And then there are association motor cortices. They're doing more complex motor functions like planning of movements. And then there are areas of association cortex that are taking in different types of information, like maybe somatosensory information and visual information. And they're integrating that information and doing higher level processing to perform complex motor or sensory functions and to produce the higher functions of the nervous system. Cognition is language, which could be described as turn thoughts into words and vice versa. And in most people, that's performed by certain areas of cerebral cortex in the left hemisphere. There are some people that have language functions in the cerebral cortex on both sides or even all on the right side, but most people have language functions occurring in cerebral cortex just in the left cerebral hemisphere, or predominantly in the left cerebral hemisphere. One last thing I want to mention is attention.
which is another important function of the cerebral cortex. And there are lots of areas of cerebral cortex on both sides that play a big role in attention. But in particular, in most people, the right cerebral hemisphere, areas of cortex over there in the right cerebral hemisphere, play a role in paying attention to both sides here. It seems to predominantly just pay attention to the right side of the body and the environment. So there's some additional attention functions being carried out by the right hemisphere that are not carried out in most people in the left hemisphere. So I'll stop there. There's a lot more to talk about in terms of the structure and the function of the cerebral cortex and how these areas of cerebral cortex connect to and work with other areas of the nervous system. For example, these motor cortices work with the basal ganglia, some of those deep subcortical cerebral structures, and the cerebellum to perform a lot of different motor functions. And for almost all these parts of the cerebral cortex and the functions they perform, there are lots of connections between areas of cerebral cortex and between areas of cerebral cortex and other parts of the nervous system that are important. But I'll stop there just to give a little bit of an overview of the structure and some of the functions of the cerebral cortex. अजून कोण आलेलं नाही? व्यक्तीला कॉल करत आहात ती ह्या वेळेत उत्तर दे आता करतो लगेच. ठीक आहे.
जॉईन करा. बस तेच माझे डॉक्टर बाहेर गेलेत. आल्यावर सांगा. हा. हं. ठीक आहे. स्टार्ट करूया आपण. काल आपण प्रायमरी मोटर एरिया बघितला. जॉईन करा, मीटिंग जॉईन करा. हॅलो, मीटिंग जॉईन करा. तर काल आपण बघितलं होतं हं, हॅलो, एक मिनिट. मेरा पॉइंट है. आपण प्री सेंट्रल एरिया बघितला आणि प्रायमरी मोटर फंक्शन बघितलेलं आहे काल, की ज्याचा संबंध स्केलेटन मसलशी साधारण आहे. आणि त्याच्यावर आपल्या रेमेडीज पण बघवल्या. एस्टेन कॉमन त्या पद्धतीनं एस्टेन वर्क करतं. S1 C1 आणि रेन1चा रोल बघितला. तर आता आपण बघायचंय की पुढचा एरिया बघायचा आहे. प्रायमरी मोटर एरियाच्या पुढे जो भाग आहे तो आज आपण पाहायचा आहे. प्री सेंट्रल कॉर्टेक्स आपण पाहिलेला आहे. प्री सेंट्रल कॉर्टेक्स आपण काल बघितलं. माईक फक्त बंद करा कोणी चालू केला असेल तर. डायरेक्ट तिकडे कसं जायला लागलं.
हा, आपण या ठिकाणी आलो होतो. प्रायमरी मोटर एरिया इज कन्सर्न विथ द व्हॉलेंटरी मुवमेंट आणि स्पीच मुवमेंटची रिलेटेड पार्ट आहे तो. व्हॉलेंटरी मुवमेंट आणि स्पीच मुवमेंटच्या रिलेटेड काम करतो. आता जो पुढचा एरिया आहे म्हणजे प्रायमरी मोटर एरिया सोडून प्रायमरी मोटर एरियाचं मेन काम आहे. आपण त्याला रिवाइज करूया थोडं. तर प्रायमरी मोटर एरियामध्ये इफर्मेट अँड ॲफर्मेट नर्व फायबर असतात. इफर्मेट म्हणजे सेन्सरी, आणि जे कुठून येतात सेरेबरम कडून, थॅलॅमस कडून, स्पायनल कॉर्ड कडून ब्रेनच्या कॉर्टेक्सला जोडलेले असतात वाया सेरेबेरम. सेरेब्रमच्या थ्रू ते येतं आणि त्याला आपण म्हणतो ॲफर्मेट. ॲफर्मेट स्ट्रक्चर म्हणतो त्याला. त्याला काय म्हणतो आपण? ॲफर्मेट स्ट्रक्चर. इफर्मेट आणि ॲफर्मेट असे दोन स्ट्रक्चर त्याच्यामध्ये असतात. ॲफर्मेट म्हणजे तुमचं इन्फॉर्मेशन प्रोसेस केल्यानंतर आलेला भाग, त्याला आपण ॲफर्मेट कॉर्टेक्स म्हणतो. म्हणजे काल आपण जे बघितलं, काल जो आपण पार्ट बघितलेला आहे त्या पार्टमध्ये आपण प्रायमरी मोटार फंक्शन बघितलं. प्रायमरी मोटर फंक्शन आपण त्यात बघितलेलं आहे. आणि आज आपण त्याच्या म्हणजे ॲफर्मेट एरिया आणि इफर्मेट एरिया. इफर्मेट म्हणजे काय येतं? इफर्मेट म्हणजे मोटार स्ट्रक्चर असतं ते. मग त्या ठिकाणी काय केलं जातं? स्टिम्युलेशन दिले जातात. कशासाठी? प्रायमरी फंक्शन. काय आहे प्रायमरी फंक्शन? इनिशियलायझेशन ऑफ व्हॉलेंटरी मुवमेंट अँड द स्पीच. इनिशियलायझेशन ऑफ व्हॉलेंटरी मुवमेंट अँड द स्पीच याच्याशी रिलेटेड पार्ट आहे. आता आपण पुढे काय बघायचंय? पुढे आपण बघायचं एरिया नंबर 4, प्री-सेंट्रल gyrex of the frontal lobe. Broad end lies superior at the upper border of the hemisphere. Most of the efferent fibers of the primary motor area arises from this area. आता इफर्मेट अँड ॲफर्मेट या दोन कन्सेप्ट त्याच्यामध्ये आहेत. इफर्मेट म्हणजे काय? इफेक्ट केल्यानंतर. ॲफर्मेट म्हणजे त्याला सेन्सरी इनपुट मिळाल्यानंतर, म्हणजेच सब कॉर्टेक्स लेवलला, फ्रंटल कॉर्टेक्स मध्ये काय येतं? सेन्सरी इन्फॉर्मेशन पण येते आणि तिथून काय जनरेट होते? मोटार इन्फॉर्मेशन येते. आता सेन्सरी इन्फॉर्मेशन कुठून येते? तर सेरेबेलम मधून येते, थॅलॅमस मधून येते. म्हणजे त्याचा जर पाथवे बघितला तर व्हाईट मॅटर टू द ग्रे मॅटर अँड ग्रे मॅटर टू व्हाईट मॅटर अशी त्याची जाण्या येण्याची रचना असते. तर आता आपण बघितलं की प्रायमरी मोटर एरिया म्हणजे त्याच्यात जर काही गडबड झाली तर काय होणार नाही? इनिशियलायझेशन ऑफ स्पीच होऊ शकत नाही किंवा इनिशियलायझेशन ऑफ मोमेंटरी ऑर्डर्स मिळू शकत नाही. तर ते रिस्पॉन्सिबिलिटी काय असते? प्रायमरी मोटर एरिया. पण हा कशाचा आहे? फ्रंटल लोबचाच पार्ट आहे. आणि फ्रंटल लोब म्हणजे सेरेब्रल. तर सेरेब्रलवर काम करणारी रेमेडी तुमची S1 आहे. सेरेब्रलवर काम करणारी रेमेडी कुठली आली? S1 आणि C1 आणि VN1. S10 पण त्याच्यावरच काम करते. लक्षात घ्या. म्हणजे आपल्याकडे
मॅटी सरांनी ज्या रेमेडी दिल्या त्याच्यामध्ये S1 C1 वेन1 S10. आता S10 आणि S1 मध्ये फरक काय? S1 आणि S10 मध्ये फरक काय आहे की सेरेब्रल कॉर्टेक्सच्या एरियावर S1 काम करतं. व्हेअर ॲज S10 कुठं काम करतं? S10चं वर्क कशावर आहे? तर त्याच्यातून जे नर्व फायबर बाहेर पडतात त्या नर्व फायबरवर काम करतं. म्हणजे S10 कधी सिलेक्ट करायचा, S1 कधी सिलेक्ट करायचा, हे तुम्हाला लक्षात येईल की टोटल सिस्टमवर आपल्याला जेव्हा काम करायचंय तेव्हा S10 सिलेक्ट करायचं. आणि पर्टिक्युलर एरियामध्ये कॉर्टेक्स लेवलला आपल्याला काम करायचं असेल तर फक्त S1 तुम्ही यूज शकता. फंक्शनल डिसऑर्डर असेल तर. पण त्या ठिकाणी स्ट्रक्चरल डिसऑर्डर आला तर तुम्हाला काय वापरायला पाहिजे? सी ग्रुप वापरायला पाहिजे. त्यातली C1 ही रेमेडी आहे. ती काय काम करते? सेरेबेलम आणि सेरेबेलमवर डायरेक्ट काम करणारी रेमेडी C1 आहे. लक्षात आलं? त्याच्यावर डायरेक्ट काम करणारी रेमेडी कुठला आहे? C1 आहे. C1 आहे. आता C10चा रोल काय आहे बघा. C10चा रोल काय आहे? C10 त्याच्यातून जी सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम आहे, सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीमवर डायरेक्ट काम करणारी रेमेडी C10 आहे. पण पॅरासिम्पॅथेटिक आणि सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ज्या बाहेर पडतात त्याच्यावर काम करणारी रेमेडी कुठली आहे? C10 आहे. स्ट्रक्चरल प्रॉब्लेम, त्या लेवलला स्ट्रक्चरल प्रॉब्लेम जर झाला तर C10 तुम्ही यूज करू शकता. C10 वापरताय. म्हणजे मला काय सांगायचं आहे की हा फ्रंटल लोब आहे. या फ्रंटल लोब मधनं काय बाहेर पडतात? नर्व फायबर बाहेर पडतात. हे नर्व फायबर मधूनच पुढे काय होते? सिस्टमॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम डेव्हलप होते. आणि त्याच्यावर जर काम करायचं असेल तर S10 यूज करायला पाहिजे. S10 यूज करायला पाहिजे. आज आपण आता तो 4 नंबरचा एरिया कुठे आहे बघूया. 4 नंबर एरिया, ब्रेनचा 4 नंबर एरियातून हा 4 नंबरचा एरिया आहे. 4 आणि 4A प्रायमरी मोटर एरिया मधला हा भाग आहे. 4S and 4 ह्या प्रायमरी मोटर एरियामधून बाहेर पडतो. प्रायमरी मोटर एरियामधून तिथून नर्व फायबर बाहेर पडतात. आता ते कुठं कनेक्टेड असतात ते आपण बघूया. आता पहिली कनेक्टिव्हिटी नंतर फंक्शन बघूया. It is tapered stream of area situated in the precentral gyrus of the frontal lobe. Broad end lies superiorly at the upper border of the hemisphere, and most of the efferent fiber of the primary motor area arises from there. म्हणजे एफरमेट फायबर जे आहेत म्हणजे त्याला मोटार नर्व सिस्टम आपण म्हणतो, ही कुठून जनरेट होते? टॅपर्ड एरिया 4 नंबर मधून निघते ती. म्हणजे फ्रंटल लोबच्या 4 नंबर एरियामधून हे फायबर्स बाहेर पडतात. आणि ते कुठले? मोटर, प्री मोटर एरिया. इफरमेट फायबर, इफरमेट याचा अर्थ काय? मोटार. ॲफर्मेट म्हटलं तर सेन्सरी. तर मोटार पार्ट त्या टॅपरिंग एरियामधनं येतं. लोकेशन बघा कुठं आहे ते. बघा कुठं आहे ते? वरच्या बाजूला अप्पर पोर्शनला येतं. ही वरच्या बाजूला तुमचं हे येतं. या ठिकाणी तुमचं काय येतं? अप्पर पोर्शन मध्ये या बाजूनं एरियातून निघतं ते ब्रेनच्या. हा फ्रंटल लोब आहे तुमचा. हा पुरा तुमचा काय आहे? फ्रंटल लोब आहे. हा पुरा फ्रंटल लोब आहे. हा जो पुरा एरिया आहे हा तुमचा फ्रंटल लोब आहे. हा तुमचा संपूर्ण फ्रंटल लोब येतो. आणि या ठिकाणी सेपरेशन होतं. पहिला एरिया जो आहे तो प्री मोटर एरिया आहे. प्री मोटर एरिया. हा. आणि प्री मोटर एरिया इज सिच्युएटेड इन द अँटेरियर ऑफ द ब्रेन. फ्रंटल अँड पोस्टिरियर पार्ट मध्ये येतो. अँटिरियर पार्ट मध्ये. अँटिरियर पार्ट म्हणजे हा भाग आला. पोस्टिरियर पार्ट म्हणजे मागचा भाग आला. म्हणजे असा लंबूळ का आतमध्ये इथून तुमचा फ्रंटल लोब चालू होतो आणि तो आतल्या बाजूला जातो. त्याची बॅकसाईड जी आहे
त्याला आपण पोस्टीर एरिया म्हणतो, आणि त्याच्या बॅकसाईडला तुमचा हा प्री मोटर एरिया, प्री मोटर एरिया आहे की त्याच्यातून प्रायमरी मुवमेंट्स म्हणजे स्केलेटन मसलच्या जेवढ्या मुवमेंट्स आहेत आणि स्पीच इनिशियलायझेशन अँड व्हॉलेंटरी मोमेंट इनिशियलायझेशन या एरियामधून, आणि इथून सगळे जे नर्व फायबर बाहेर पडतात ते 4 आणि 4A एरियामधून बाहेर पडतात. त्या 4A आणि 4 एरियामधून हे इफर्मेट, जेवढे इफर्मेट हे आहेत नर्व फायबर आहेत ते त्या एरियातून तुमच्या बाहेर पडत असतात. आता तुम्हाला माहिती आहे की त्या एरियावर काम करणारी रेमेडी S1 आहे, C1 आहे, परंतु त्याच्यातून बाहेर पडणारे जे नर्व फायबर आहेत त्या नर्व फायबरवर मात्र S10 C10 काम करतं. S10 आणि C10 काम करतं. तर हे त्याचं वर्णन दिलेलं आहे बघा. इट इज टॅपर्ड स्ट्रीम ऑफ द एरिया सिच्युएटेड इन द प्री सेंट्रल गायरस ऑफ द फ्रंटल लोब. सेंट्रल गायरस म्हणजे काय? मधला पोर्शन, सेपरेशन करणारा, दोन लोब मध्ये सेपरेशन करणाऱ्या एरियाला काय म्हणतात? गायरस म्हणतात. तो प्री सेंट्रल गायरसच्या जवळ तो असतो, आणि सुपिरियरली ॲट द एंड ऑफ द बॉर्डर ऑफ द हेमिस्फियर द मोस्ट ऑफ द इफर्मेट फायबर प्रायमरी मोटिरिया अरायझेस फ्रॉम. म्हणजे जेवढे इफर्मेट फायबर्स आहेत त्यातले बरेचसे फायबर्स तिथूनच निघतात. आता फंक्शन काय बघा, याचं फंक्शन काय आहे? दिस एरिया इज अ सेंट्रल फॉर द मोमेंट. इट इज अ सेंटर फॉर द मोमेंट. मोमेंटचं सेंटर आहे. जेवढ्या व्हॉलेंटरी मोमेंट तुमच्या होतात तो या पूर्ण त्या एरियामध्ये असतात. It sent all the iformate corticospinal fiber of the primary motor area through the fiber of cortex spinal tract, area number 4, activate the lower motor neurons in the spinal cord. It activates both alpha motor neuron and gamma motor neuron simultaneously by a process is called as co-activation. त्याला co-activation असं म्हणतो. आता लोअर मोटार एरिया म्हणजे कुठला? लोअर मोटार न्यूरॉन्स इन द स्पायनल कॉर्ड. म्हणजे तुमचा लंबर एरिया आला, सॅक्रम एरिया आला, हा एरियामधून जे काही नर्व फायबर येतात त्याला लोअर मोटार न्यूरॉन म्हणतो आपण. पण वरच्या बाजूला जे असतात त्याला अप्पर मोटार न्यूरॉन म्हणतो. म्हणजे एरिया नंबर 4 मधून काय येतं? एरिया नंबर 4 मधून तुमच्या लोअर पार्ट ऑफ द मुवमेंट इज कंट्रोल, म्हणून त्याला काय म्हणतात? लोअर मोटार न्यूरॉन एरिया ऑफ द स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्डला 31 ज्या गोड्या ब्रेनकडनं येतात त्यातल्या ज्या जोड्या लंबर सॅक्रम एरियामध्ये असतात त्याच्यावर हा एरिया कंट्रोल करतो. आता तिथून कुठं कनेक्टिव्हिटी आहे? लेगला कनेक्टिव्हिटी आहे, पायानं कनेक्टिव्हिटी आहे. म्हणजे लोअर पार्ट ऑफ द बॉडी त्याला कनेक्टिव्हिटी आहे. म्हणजे द एरिया नंबर 4 मध्ये जर काही गडबड झाली तर काय होणार आहे? लोअर पार्ट ऑफ दी एरियामध्ये काय होणार नाही? मोशन होऊ शकत नाही. आता त्याच्यामध्ये काय काय येऊ शकतं? बाउल बाउल मुवमेंट्स असते, युरिन स्प्लॅटर ओपन करण्याची मुवमेंट्स असते. म्हणजे ही सर्व प्रोसेस काय येते? फंक्शन नंबर 4 एरियामध्ये असते. एरिया नंबर 4 मध्ये त्याचं फंक्शन आहे. लक्षात आलं? लोअर मोटार एरिया जे तुमचा लंबर सॅक्रम मधून ज्या नर्व ज्या ऑर्गनला कनेक्ट केलेले आहेत त्याच्यावर याचा कंट्रोल असतो. म्हणजे तिथं काही गडबड झाली, नंबर 4 मध्ये जर गडबड झाली तर तुमचं लोअर मुवमेंट बंद होते, लोअर ऍक्टिव्हेशन बंद होते. म्हणजे ब्रेनच्या प्री सेंट्रल एरियामध्ये, प्रायमरी मोटर एरियामध्ये वरचा जो पोर्शन आहे तो लोअर साठी आहे आणि खालचा जो पोर्शन आहे तो अप्पर साठी आहे. अप्पर मध्ये काय येतं? हँड्स येतात, हात येतं, तोंड येतं. या सगळ्या ज्या मुवमेंट्स आहेत अप्पर एरियातला मुवमेंट. आणि नंबर 4 एरिया काय करतो? लोअरला काम करतो, लोअर एरियामध्ये काम करतो. सो लोअर मोटार न्यूरॉनवर फंक्शन नंबर एरिया नंबर 4चं काम असतं. पण रेमेडी मात्र सेम आहे. रेमेडी मात्र सेम आहे. अख्ख्या सेरेब्रल कॉर्टेक्स म्हणजे सेरेब्रलवर काम करणारी रेमेडी फंक्शनल रेमेडी S1 आहे,
आणि स्ट्रक्चरल रेमेडी C1. आता त्याच्यात ब्रॉड स्पेक्ट्रम. एस्टेन ही काय अप्पर रेमेडी आहे. एस्टेन ही अप्पर रेमेडी आहे. ॲज कम्पेअर्ड टू S1 इट इज अप्पर रेमेडी. म्हणजे S1 पहिली फर्स्ट जनरेशनची रेमेडी आहे. सेकंड जनरेशन मध्ये एस्टेन डेव्हलप केलं गेलं. म्हणजे त्याच्यामध्ये कन्सिडरेशन केलं ते फायबर्स पण आहेत आणि तिथला एरिया पण आहे. याच्यावर काम करणारी रेमेडी बनवली एस्टेन. वेन1 काय काम करते? वेन1 सेरेब्रलवर काम करते. वेन1 सुद्धा सेरेब्रलवर काम करते, पण जेनेटिकली ट्रान्सफर्ड डिसीज, पर्टिक्युलरली वर्क ऑन दी जेनेटिकल ट्रान्सफर्ड डिसीज. म्हणजे त्या एरियामध्ये जी काही सेल्स आहेत त्याच्या मॉर्फॉलॉजिकल स्ट्रक्चरमध्ये चेंजेस असतील तर त्याला करेक्ट करण्याचं काम वेन1 करतं. म्हणजे हेरिडेटरी कॅरेक्टरनं जे काही तुमच्या अनुवंशिकतेने आलेले जे रोग आहेत त्याच्यावर काम करण्याचं काम वेन1 करते. म्हणजे सेरेब्रलवर वेन1 काम करते ती वेगळ्या पद्धतीनं काम करते. S1 वेगळ्या पद्धतीनं काम करते. C1 स्ट्रक्चरल नंतर झालेला स्ट्रक्चरल जो डिफेक्ट आहे त्याला नॉर्मल करण्याचं काम C1 करते. म्हणजे प्रत्येकाचा रोल वेगवेगळा आहे. S1 फंक्शनॅलिटी वाढवते बिकॉज S1 ही काय आहे मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी डेव्हलप करणारी रेमेडी S1 आहे. आणि मेटाबॉलिझम म्हणजे काय? अॅनाबॉलिझम अँड केटाबॉलिझम. अॅनाबॉलिझमचा अर्थ काय? प्रोव्हाइडिंग द न्यूट्रिशन अँड द युटिलायझेशन ऑफ न्यूट्रिशन इज कॉल्ड एज अ केटाबॉलिझम. आणि या दोन्ही फंक्शनला आपण काय म्हणतो? या दोन्हीही फंक्शनला आपण काय म्हणतो? मेटाबॉलिझम म्हणतो. म्हणजे तिथलं जर मेटाबॉलिक फंक्शन बिघडलेलं असेल तर यू हॅव टू गो फॉर S1. S1 साठी तुम्हाला काम करावं लागेल. आता त्या ठिकाणी दोन कॅरेक्टरिस्टिक डेव्हलप केले आपण. एक लिम्फो बुस्टर आणि जनरल टॉनिक. लिम्फो बुस्टर, पॉवर बुस्टर, दोघांचं कॉम्बिनेशन काय आहे? जनरल टॉनिक. कारण फॉर्म्युले जर तुम्ही बघितले त्याचे फॉर्म्युले जर बघितले जनरल टॉनिक कसं बनवलं जातं? S1 7 ml, A3 5 ml, F1 5 ml, L1 5 ml and WE 8 ml. किती झालं? 30 ml तयार झालं. दिस इज द बेसिक फॉर्म्युला ऑफ जनरल टॉनिक. म्हणजे जनरल टॉनिक मध्ये तुम्ही S1, L1, F1 आणि WE यूज करता. हे काय करतं? 100% रस आणि रक्त या दोन्ही धातूवर काम करते. A3चा रोल काय आहे? A3 व्हेनस सर्क्युलेशन ऍज वेल एज आर्टियल सर्क्युलेशन या दोन्हीवर काम करणारी रेमेडी. त्यामुळे जेव्हा जनरल टॉनिक देता त्यावेळेला न्यूट्रिशनही प्रोव्हाइड केलं जातं आणि वेस्ट प्रॉडक्ट सुद्धा शरीरातनं बाहेर काढले जातात. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ जनरल टॉनिक. त्याला आपण जनरल टॉनिक म्हणतो. हा बेसिक फॉर्म्युला आहे. आता ब्रेन बॅरियर क्रॉस करण्याकरता त्याला हाय पोटॅन्सीमध्ये दिलं पाहिजे किंवा त्याच्यामध्ये वेन1 जर ऍड केलं तर इट विल क्रॉस द ब्रेन बॅरियर. पण समजा जनरल टॉनिक मध्ये वेन1 जर आपण ऍड केलं तर हेरिडिटरी कॅरेक्टर मधलं जे डॅमेज आहे त्याला आपण मदत करू शकतो. बिकॉज S1 वर्क्स ऑन दी सेरेबेलम. सेरेब्रल एरिया जो आहे, सेरेब्रल कॉर्टेक्स जो एरिया आहे त्याच्यावर S1 काम करतं. मग त्या ठिकाणी न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणं, त्या ठिकाणी जो वेस्ट प्रॉडक्ट डेव्हलप झालेला आहे तो बाहेर जाणं, म्हणजे ब्लड व्हायटेशन ऑफ ब्लड अँड द लिम्फ कॉजेस द डिसीज. याच्या हिशोबानं तुम्ही जर विचार केला तर ते सगळं तुमचं त्या ठिकाणी काम होतं. त्या लोकल एरियामध्ये मला काम करता येईल. मग तुम्ही जर MRI जर बघितला ब्रेनचा आणि तुम्ही फ्रंटल लोब ऑब्झर्व करताय आणि तर तुम्हाला दिसलं की येस फंक्शन नंबर 4 चा जो एरिया आहे त्याच्यामध्ये डॅमेज आहे, त्याच्यामध्ये इन्फ्रॅक्ट झालेला आहे, त्याच्यामध्ये काही झालंय तर त्याचा अर्थ तुम्ही ओळखायचा की लोअर मोटार न्यूरॉनला प्रॉब्लेम आला. लोअर मोटार न्यूरॉनला प्रॉब्लेम आला. लोअर मोटार न्यूरॉन म्हणजे तुमचे पाय आहेत जे खालच्या सेक्शन मध्ये जेवढी फंक्शन्स आहेत ती डिस्टर्ब होतात. म्हणजे 4 नंबरच्या एरियाला MRI बघितल्यानंतर तुम्हाला 4 नंबरच्या एरियामध्ये जर प्रॉब्लेम दिसत असेल तर 100% तुम्ही काय करायचं आहे? S1, C1
ह्या रेमेडीज तुम्ही यूज करू शकता, वापरू शकता तुम्ही. म्हणजे जनरल टॉनिक तुम्ही यूज करू शकता. वेरवण टाकून जनरल टॉनिक जर दिलं तर त्या एरियामध्ये काही प्रॉब्लेम असेल, किरकोळ असेल तर ते होईल, परंतु त्या ठिकाणी सूज आलेली आहे, स्वेलिंग आहे, देर इज अ स्वेलिंग इन दिस एरिया, प्रायमरी मोटर एरियामध्ये स्वेलिंग आलं, तर तुम्हाला काय वापरायला लागेल? लिम्फो बूस्टर वापरावं लागेल. आणि लिम्फो बूस्टरचा फॉर्म्युला आहे S1 7 ml, S1 7 ml, A2 5 ml, F1 5 ml, L1 5 ml, WE 8 ml. हा काय झाला? लिम्फो बूस्टरचा फॉर्म्युला झाला. म्हणजे रसधातूला क्लिअर करण्याचं काम करतो. रसधातू जो आहे त्याच्यामध्ये न्यूट्रिशन आणि ऑक्सिजन आहे, तो प्रोव्हाइड केला जाईल आणि त्यामध्ये जनरेट झालेले वेस्ट प्रॉडक्ट व्हेनस सर्क्युलेशन मधून बाहेर काढले जातील. दॅट इज कॉल्ड ॲज लिम्फो. काय म्हणायचं आपण? A2 तिथं वापरलेला आहे. A2 चा रोल आहे व्हेनसवर काम करण्याचा. दॅट टाइम इट इज कॉल्ड ॲज अ लिम्फो बूस्टर म्हणतो. लिम्फला बूस्ट करण्याचं काम करतो. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज लिम्फो बूस्टर. लिम्फवर काम करणारा एरिया झाला, त्यामुळे त्याला लिम्फो बूस्टर म्हटलं. आता त्या ठिकाणी तुम्हाला ब्लड सप्लाय प्रोव्हाइड करायचा आहे, तर तुम्ही काय करणार? पॉवर बूस्टर वापरणार. त्याचा फॉर्म्युला आहे S1 7 ml, A1 5 ml, F1 5 ml, L1 5 ml, WE 8 ml. म्हणजे या ठिकाणी A1 यूज केला. A1चा जो इफेक्ट आहे तो आर्ट्रियल ब्लड सर्क्युलेशन वर होतो, म्हणजेच न्यूट्रिशन त्या एरियाला प्रोव्हाइड केले जातील आणि त्याचं काम. पण त्या ठिकाणी जर स्ट्रक्चरल डिफेक्ट झाला असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? पॉवर बूस्टर मध्ये वरवन C1 5 ड्रॉप ऍड करून पेशंटला द्यावे लागतील. त्यावेळेला काय होईल? तिथे जो स्ट्रक्चरल प्रॉब्लेम जो झालेला आहे तो दुरुस्त होईल, ऍज वेल ॲज त्याला प्रॉपर न्यूट्रिशन मिळायला सुरुवात. म्हणजे ॲट्रोपी सिंड्रॉम मध्ये व्हेन देर इज अ ॲट्रोपी सिंड्रॉम आहे, सेरेबल ॲट्रोपी असा शब्द आला. काय शब्द आला? सेरेब्रल ॲट्रोपी, एज रिलेटेड सेरेब्रल ॲट्रोपी. आता एज रिलेटेड सेरेब्रल ॲट्रोपी आणि नुसतं सेरेब्रल ॲट्रोपी मध्ये बघा हे फरक आहे. एज रिलेटेड रेडिलिटी इज अ सहज कंडिशन. त्याला काय म्हणतो आपण? कालज रोग येतो, काळाच्या हिशोबाने आलेला रोग, वयोमान परत्वे आलेला रोग. जसं जसं वय वाढत जातं तसं तुमचा ब्रेन मधल्या सेल डिजनरेट व्हायला लागतो. अशा कंडिशन मध्ये तुम्ही जर पॉवर बूस्टर वेरवन C1 घालून जर तुम्ही दिला तर 100% काय होतं? तिथं जे काय ॲट्रोपिक सिंड्रोम आहे ती तुम्हाला क्लिअर करता येईल. ॲट्रोसिन. आणि एरिया आपल्याला काय माहिती पाहिजे की कुठं काय प्रॉब्लेम झालेला आहे तुम्हाला समजतं त्याच्या. म्हणजे MRI बघत असताना तुम्हाला एरिया नंबर 4 मध्ये गडबड आहे, तुमच्या डोक्यात आलं पाहिजे की लोअर एंडचा पॅरालिसिस आहे. लोअर एंड म्हणजे खालचे पाय बी इकडचा पॅरालिसिस जेव्हा होतो त्यावेळेला 4 नंबर फ्रंटल लोब मध्ये मोमेंट नसते. त्या ठिकाणी मोमेंटचा संबंध आहे, सेन्सरी पार्ट नाही, मोमेंट पार्ट. लक्षात आलं? मोमेंट पार्ट जर होत नाही, मोमेंट होत नसेल, त्यावेळेला तुम्ही कन्सिडर करायचंय 4 नंबरचा एरियाशी संबंध तो येतो. आता या ठिकाणी इलेक्ट्रिक स्टिम्युलेशन दिलं तर काय होतं? इलेक्ट्रिक स्टिम्युलेशन ऑफ द एरिया 4 कॉजेस डिस्क्रीट आयसोलेटेड मोमेंट इन अपोजिट साइड ऑफ द बॉडी. आता याचा अर्थ काय? अपोजिट साइड याचा अर्थ काय? की लेफ्ट हेमिस्फिअर मध्ये फंक्शन नंबर एरियामध्ये जर गडबड झाली तर राईट साइड प्रॉब्लेम सुरू करणार, म्हणजे राईट साइड पॅरालिसिस होतात. लेफ्ट क्रॉस असतो म्हणजे लेफ्ट साइडला काय जर झालं तर राईट साइड अफेक्ट होणार, राईट साइडला काय जर झालं तर लेफ्ट साइड अफेक्ट होणार. सो दॅट इज कॉल्ड एज अ क्रॉस. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलं? इलेक्ट्रिक स्टिम्युलेटरला 4 नंबरला जर इलेक्ट्रिक स्टिम्युलेशन तुम्ही जर दिलं तर काय होणार? आयसोलेटेड मुवमेंट होणार. म्हणजे तुम्ही लेफ्ट साइडला स्टिम्युलेट दिलं तर राईट साइडचा भाग हलणार आणि राईट साइडला स्टिम्युलेशन दिलं तर लेफ्ट साइडचा भाग हलणार, मुवमेंट.
लक्षात आलं? आयसोलेटेड मोमेंट क्रिएट करते. इफेक्ट ऑफ स्टिम्युलेशन, त्याला इलेक्ट्रिक स्टिम्युलेशन दिला आणि त्याचा परिणाम हा होतो. आता लोकलायझेशन ऑफ होमो होमो न्यूक्लियस, होमोन्युक्लस हा एरिया काय आहे? हे काय दाखवत? Muscles of the various part of the body are represented in this area in the inverted way. इन्व्हर्टेड वे म्हणजे काय? मिडल पासून लॅटरल साईडला, मिडल पासून लॅटरल साईडला म्हणजे मध्य भागातून लॅटरल बाजूला जेव्हा येतं. लोअर पार्ट ऑफ द बॉडी आर रिप्रेझेंटेड इन द मिडल सरफेस, अप्पर पार्ट ऑफ द बॉडी रिप्रेझेंट इन द लॅटरल सरफेस. लॅटरल सरफेस मध्ये बॉर्डर बाजूला गेला तर तो लोअर पार्ट दाखवतो आणि त्याच्या खालचा जो बाजूला दिला तर अप्पर पार्ट, अप्पर न्यूरॉन्स अँड लोअर न्यूरॉन्स. म्हणजे हाताचा पॅरालिसिस झालेला असेल तर काय येणार आहे? लॅटरल सरफेस मध्ये काम होणार. आणि पायाचं पॅरालिसिस असेल तर मिडल सरफेसला येणार. तेच त्यांनी सांगितलं, मिडल सरफेस अँड द अप्पर पार्ट ऑफ द बॉडी इज रिप्रेझेंटेड इन द लॅटरल. ऑर्डर ऑफ रिप्रेझेंटेशन फ्रॉम मिडल टू लॅटरल सरफेस. टो पासून चालू होणार, अँकल जॉईंटला येणार, नी जॉईंटला येणार, हिपला येणार, ट्रंकला येणार, शोल्डरला येणार, आर्मला येणार, एल्बो येणार, रिस्ट, हँड, फिंगर्स अँड द फेस. हा, आता एक 52.5 जी फिगर आहे ते आपण बघूया. पुढची जी फिगर आहे आपण त्याची चेक करू. हे बघा कसं आलेलं आहे बघा. या पद्धतीनं त्याचं काम होतं. म्हणजे ब्रेनच्या अप्पर पार्ट मध्ये हिप, नी, अँकल, टो, ट्रंक, शोल्डर, एल्बो, व्रिस्ट म्हणजे वरून खाली येतो. याच्याला कॉल करायला लागला. अरे हा माणूस मला त्रास द्यायचा, काय करायचं? हॅलो हॅलो, बोला. बरं आहे, क्लास चालू आहे, क्लास चालू आहे माझा. हा हा. तर कसं आहे? टो, अँकल, नी, हिप, ट्रंक, शोल्डर, एल्बो, रिस्ट, हँड या पद्धतीनं त्याचं रचना असते. म्हणजे वरून खाली येतो. म्हणजे अप्पर पार्ट खाली असतो आणि लोअर पार्ट वर असतो. लक्षात आलं का? हे बघा त्यांनी तुम्हाला एरिया पूर्ण दाखवलेला आहे ब्रेनचा. हे ब्रेनचा लोब आहे, हा ब्रेनचा लोब आहे. वरच्या बाजूचा ब्रेनचा लोब आहे, खाली एक लोब आहे. म्हणजे फ्रंटल एरियाचा भाग जर तुम्हाला दाखवला तर या पद्धतीनं लोकेशन असतं. त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं ते काम करतं. ही फिगर आहे त्याची, ही त्याची फिगर आहे. म्हणजे ऑर्डर ऑफ रिप्रेझेंटेशन कसं आलं? ऑर्डर ऑफ रिप्रेझेंटेशन मीडियल टू लॅटरल सरफेस. मीडियल पासून चालू होऊन लॅटरल सरफेस कडे जातो. स्टार्ट होतो टो पासून, नंतर अँकल, नंतर नी, नंतर हिप, नंतर ट्रंक, नंतर शोल्डर, नंतर आर्म, नंतर एल्बो, नंतर रिस्ट, हँड, फिंगर अँड द फेस. However, parts of the face are not represented in inverted manner. चेहऱ्यावरचं मात्र वेगळं आहे.
Area 4 is concerned with the contraction of distracted muscle. It sends motor signal to facial muscle and both the side and other muscles of the opposite side. Contralateral. म्हणजे चेहऱ्यावर मात्र त्याच साईडला असतं. म्हणजे तुम्ही राईट साईडचा घेतला तर राईट साईडचा चेहऱ्याचं काम करणार, लेफ्ट साईडचा घेतला तर लेफ्ट साईडचा चेहरा. या ठिकाणी मात्र वेगळं असतं, परंतु त्याच्या खाली जो पार्ट आहे तो क्रॉस असतो. म्हणजे लेफ्ट साइड कंट्रोल द राईट साइड अँड राईट साइड कंट्रोल द लेफ्ट साइड. अशा पद्धतीनं त्याची रचना. आता इफेक्ट ऑफ लेजन और एव्हल्युएशन ऑफ एरिया डिफर्स इन द डिफरंट स्पेसिस. प्रत्येक प्राण्यामध्ये वेगळं ते त्याचा इफेक्ट. इन अ कॅट ability to walk is not affected. In a monkey, there is a contralateral fascial paralysis. नंबर 4 जो एरिया आहे त्याच्यामध्ये लेझिम जर झालं तर माकडामध्ये कॉन्ट्रालॅटरल फेसिएड पॅरालिसिस. आता फ्लॅसिड पॅरालिसिस म्हणजे काय? फ्लॅसिड पॅरालिसिस म्हणजे काय? लूज. फ्लॅसिड शब्दाचा अर्थ आहे लूज. लूज ढिलं पडलेलं असतं तिथं. कॉन्ट्रालॅटरल साईड म्हणजे अपोजिट साईड. अपोजिट साईड म्हणजे राईट मध्ये जर काय प्रॉब्लेम झाला तर लेफ्ट साईडला प्रॉब्लेम येणार. आणि फॅसिड टाईप ऑफ पॅरालिसिस म्हणजे लूज. लूज पडणार सगळं. लूज ढिलं, त्यामुळे मुवमेंट होत नाही. दॅट इज कॉल्ड एज अ फॅसिड टाईप ऑफ पॅरालिसिस. हायपोटोनिया अँड द लॉस ऑफ रिफ्लेक्स. हायपोटोनिया टोन कमी होतो, मसल टोन. मसल लूज पडतात, मसलमध्ये टोन नसतो. बघा तुम्हाला काय अर्थ समजतो ते. की अशी जर कंडिशन तुमच्या एरियातच दिसली की मसलला टोनच नाही आहे, ढिलं पडलंय सगळं, याचा अर्थ देर इज अ लेजन्स इन द एरिया नंबर 4. एरिया नंबर 4 मध्ये लेजन्स क्रिएट झाले, काही प्रॉब्लेम जर झाला तर फॅसिड टाईप ऑफ पॅरालिसिस होतो. फॅसिड टाईप ऑफ पॅरालिसिस होतं. समजून घ्या. कॅरेक्टरिस्टिक आहे पॅरालिसिसची. कॉन्ट्रालॅटरल होतं, त्याच्यावरनं तुम्हाला समजतं की कुठल्या हेमिस्फिअर मध्ये प्रॉब्लेम झालाय. लेफ्ट साइडला फॅसिड पॅरालिसिस असेल तर याचा अर्थ राईट ब्रेन मधल्या प्री सेंट्रल एरिया मधल्या नंबर 4 मध्ये गडबड आहे. नंबर 4 मध्ये गडबड आहे. आणि फॅसिड याचा अर्थ टोनच नाही, ढिले मसल. मसल एकदम ढिले असतात, त्याला टोनच नसतो. त्याचा टोनच नष्ट झालेला असतो, अशी कंडिशन असते. दॅट इज कॉल्ड ॲज अ फ्लॅसिड टाईप ऑफ पॅरालिसिस. फॅसिड टाईप ऑफ पॅरालिसिस होतं त्या ठिकाणी. त्यावेळेला तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की नंबर 4 एरियामध्ये लेजन्स निर्माण झाले. बोट ढिली पडली आहेत, हात ढिला पडलेला आहे, हे सगळं ते इंडिकेट करत. लॉस ऑफ रिफ्लेक्स. रिफ्लेक्स याचा अर्थ काय? तुम्ही हात ओढायला गेला की ते रिफ्लेक्स करतो, ओढू देत नाही, याला रिफ्लेक्स म्हणतो. म्हणजे एखादी जर स्टिम्युलेशन त्या ठिकाणी क्रिएट केली, चिमटा काढला तर हात खेचून घेतो, याला म्हणतात रिफ्लॅक्स. हे सगळं बंद असतं त्याच्यामध्ये. टोटली लॉस ऑफ रिफ्लेक्स असतं. टोटली लॉस ऑफ रिफ्लेक्स होतं, कुठल्याही प्रकारचं रिफ्लेक्स येत नाही. हायपोटोनिया होतो म्हणजे त्याला टोनच नसतो. फॅसिड लुडफुडे होतात मसल. टाइटनेस ऑफ मसल नष्ट होतो, मसल टाईटच होणार नाही, एकदम लूज पडलेले असतात, डिले. दॅट इज कॉल्ड एज अ फॅसिड टाईप ऑफ पॅरालिसिस. आणि त्याचा संबंध एरिया नंबर 4 शी असतो. म्हणजे एरिया नंबर 4 मधून निघालेले फायबर काय करतात? टोन जनरेट करतात. मसल टोनचा जे संबंध आहे ते नंबर 4च्या एरियातल्या फायबर पासूनच आहे. आणि तिथे काय जर लेजन्स क्रिएट झालं तर ढिलं पडतं सगळं. काय पडतं? ढिलं पडतं. त्या ठिकाणी काय होतं? हायपोटोनिया होतो आणि लॉस ऑफ रिफ्लेक्स होतं.
म्हणजे तिथे काही तुम्ही केलं तर तिथं रिफ्लेक्सच येत नाही. चिमटा काढला तरी त्याला सेन्स होत नाही, हात मागे खेचत नाही तो. त्याला तुम्ही काही स्टिम्युलेशन दिलं तरी तो काही ऍक्टिव्हिटी करत नाही, कारण तो फॅसिड असतो, त्याच्यामध्ये टोनच नसतो. आणि ही डिफेक्ट इज इन द 4 नंबर एरिया ऑफ द ब्रेन. प्रायमरी मोटर एरियामध्ये गडबड असते. ही प्रायमरी मोटर एरियामध्ये गडबड आहे. आता हे बघितल्यानंतर तुम्ही काय करणार सांगा? पेशंट आला आणि फॅसिड टाईप ऑफ पॅरालिसिस आहे, तुमची सिलेक्शन काय झालं पाहिजे? बोला. फंक्शनली झालंय, स्ट्रक्चरली नाहीये, फंक्शनली आहे. काय करा? वापरणार म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये आलं पाहिजे. वी मस्ट गो फॉर S1 सिलेक्ट केलं पाहिजे. S1 सिलेक्ट केलं पाहिजे. द फर्स्ट रेमेडी सिलेक्शन आहे S1. S1 दिलं पाहिजे. S1 दिलं की काय ठिकाणी मोटर ऍक्टिव्हिटी क्रिएट होईल आणि फॅसिड टाईप ऑफ पॅरालिस, टोन, हायपर टोन वाढेल, मसलचा रिफ्लेक्स वाढेल. तुम्ही चेक कसं करायचं? तुम्ही एक बनवलं, जनरल टॉनिक उचललं आणि दिलं त्याला, जनरल टॉनिक व्हेरवन टाकून तुम्ही त्याला दिलं. आता तुम्हाला कळायचं कसं की मसल टोन आलेला आहे की नाही? तुम्ही तिथं बघितलं पाहिजे की लूज पडलेला मसल टाईट व्हायला सुरू झालं की नाही बघायचं. हायपोटोनिंगचा हायपर टोनिंग झाला पाहिजे, हे पहिलं त्याचं काम आहे. सेकंड पार्ट काय? रिफ्लेक्सेस जनरेट झाले पाहिजे. जो लॉस ऑफ रिफ्लेक्स होतो तो जनरेट झाला पाहिजे, हे तुम्ही बघायचं आहे. रेमेडी दिल्यानंतर तुम्ही चेक काय करायचं आहे? आपण जेव्हा रेमेडी द्यायला चालू करतो तर झालंय का ते, हे तुम्हाला कळलं पाहिजे की त्याच्यात हळूहळू रिफ्लेक्स डेव्हलप व्हायला लागला, याचा अर्थ तुम्ही सिलेक्शन केलेली रेमेडी बरोबर आहे. हा, मला सांगायचा उद्देश तोच आहे, हे तुम्हाला कळायला पाहिजे. म्हणजे मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी जर प्रॉब्लेम झाला असेल, प्रॉपर न्यूट्रिशन त्याला मिळत नसेल, तरी सुद्धा काय होऊ शकतं? हायपरटोनिया होऊ शकतो, लॉस ऑफ रिफ्लेक्स होऊ शकतं. म्हणजे तिकडे जाणारी रक्तवाहिनी ब्लॉक झाली, त्याला रक्तपुरवठा होणारी ब्लॉक काही टेम्पररी कारणानं पार्शल ब्लॉक झाली, तर त्या ठिकाणी प्रॉपर न्यूट्रिशन नाही मिळणार. आणि प्रॉपर न्यूट्रिशन जर नाही मिळालं, लेझन्स डेव्हलप होणार, आणि लेझन्स डेव्हलप झाल्यामुळे हायपरटोनिया होणार आणि लॉस ऑफ रिफ्लेक्स होणार, ऍट्रोफी सिंड्रोम होणार. त्या एरियामध्ये ऍट्रोफी डेव्हलप झाल्यानंतर या प्रकारची लक्षणं तुम्हाला बाहेर मिळतात. मसल टोन नष्ट होतो, त्याच्यामध्ये सगळं फेसिड पडतं, लूज अंग सगळं लूज पडलेलं असतं, ढिलं पडतं. अशा वेळेला ओळखायचं की हायपोटोनिया आहे. आणि हा टोन जनरेट करण्याचं काम कुठं आहे? एरिया नंबर 4 आहे. प्रायमरी कॉर्टेक्स लेवलला, प्रायमरी मोटर एरियामध्ये नंबर 4चा जो एरिया आहे, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर दी मसल टोन. आणि मसल टोन जर नष्ट झाला तर त्याचा अर्थ त्या ठिकाणी प्रॉपर न्यूट्रिशन मिळत नाही. म्हणजे ब्रेन स्ट्रोक झालेला आहे पेशंटला, हेमोरेजिस झालं, रक्तवाहिनी फाटली, त्या ठिकाणी क्लॉट फॉर्म झालेला आहे. त्यामुळे रक्त काय झालेलं आहे? प्रायमरी एरियामध्ये पोचत नाहीये, आणि त्यामुळे फॅसिड पॅरालिसिस झाला. आता तुम्ही कुठलं सिलेक्शन करणार मला? जाधव बोला. जाधव, काय सिलेक्शन करणार आणि काय देणार तुम्ही? रेमेडी कुठली देणार? पॉवर बुस्टर कशासाठी आहे? एनर्जी वाढवण्यासाठी. एनर्जी कशी वाढली जाईल? स्ट्रक्चर बिघाड. ब्लड सप्लाय वाढवला तर एनर्जी वाढणार. न्यूट्रिशन कॅरी कोण करतं? तर ब्लड करतं. ऑक्सिजन कॅरी कोण करतं? तर ब्लड करतं. त्या ठिकाणी ब्लड सप्लाय जर वाढला तर त्या ठिकाणी मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी चालू होईल आणि ते जे लेझन झालेलं आहे ते कमी होईल.
इन्फ्रॅक्ट नाहीये, फक्त तिथं ब्लड सप्लाय जात नाहीये, रक्तवाहिन्यामध्ये गडबड झालेली आहे, आर्टिरियल फ्लो मध्ये गडबड झालेला आहे. आणि हा आर्टिरियल फ्लो सुधारायचा असेल ते A1 पाहिजे. A1 इज इन्क्लुडेड इन द पॉवर बुस्टर, त्यामुळे तुम्ही पॉवर बुस्टर वापरू शकता. सिंपल लॉजिक आहे त्यामध्ये, सिंपल आहे. तुमच्याकडे ऑलरेडी सगळं असतं, पण तुम्हाला ते वापरता आलं पाहिजे. वापरायची अक्कल जर आली तरच तुम्ही ते काम करू शकता, अन्यथा नाही. A1चा रोल आहे त्या ठिकाणी. S1 मेटाबॉलिझमचं काम करतं, L1 जंक्शनवर काम करतं. ज्या ठिकाणी दोन्हीचं जंक्शन आहे, लिम्फ आणि ब्लडचं जंक्शन जे आहे, त्या जंक्शनवर L1 काम करतं, म्हणजे न्यूट्रिशन तिथनं पास होणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की कॉकलेरिया ऑप्सॉलिका S1 मध्ये आहे. ह्या कॉकलेरिया ऑप्सॉलिका काय करतं? एटीपी जनरेट करायला मदत करतं, पॉवर जनरेट करायला मदत करणारी वनस्पती आहे कॉकलेरिया ऑप्सॉलिका. त्याच्यात कॉकलेरिया यूज केलेला आहे. S1 मध्ये कॉकलेरिया आहे. द कॉकलेरिया जनरेट द एनर्जी देत. A1 मध्ये ओट्स आहेत. ओट्स काय आहे? इट इज अ न्यूट्रिशन. इट कंटेन ऑल टाईप ऑफ न्यूट्रिशन, मिनरल्स, व्हिटॅमिन, प्रोटीन सगळं त्याच्यामध्ये आहे. आणि ते तुम्ही त्याला प्रोव्हाइड केलं, जनरल टॉनिक त्याला प्रोव्हाइड केलं, किंवा पॉवर बुस्टर जर त्याला प्रोव्हाइड केलं, तर सगळे न्यूट्रिशन तिथं मिळेल. आणि तिथं जे काही प्रॉब्लेम झालेला आहे तो लेझन बाहेर काढला जाईल. बट देर इज नो स्ट्रक्चरल प्रॉब्लेम. त्या ठिकाणी स्ट्रक्चरल प्रॉब्लेम नाही. जर स्ट्रक्चरल प्रॉब्लेम झाला, अॅनाटॉमिकल डॅमेज जर झालं, इन्फ्रॅक्ट झालं, त्यामुळे मात्र C1 तुम्हाला ऍड करावं लागेल आणि वेरवन टाकावं लागेल, की जे ब्रेन बॅरियर क्रॉस करून ब्लड तिथं पोहोचवण्याचं कार्य करेल. सिंपल गोष्ट आहे. हे फॉर्म्युलायझेशन मध्ये कशा पद्धतीनं वापरता येतं ते या पद्धतीने. पण सिम्पटम काय? विदाउट सीइंग एनी MRI हॅसिड सिम्पटम आहेत. लूज पडलेला आहे, हायपोटोनिंग आहे. सरळ तुमच्या डोक्यात आलं पाहिजे, इट इज अ प्रॉब्लेम ऑफ प्रायमरी मोटार एरिया, सरफेस नंबर 4, एरिया नंबर 4 या ठिकाणी गडबड आहे आणि त्याच्यामुळं हायपोटोनिंग झालेलं आहे. मसल लूज पडलेला आहे. त्याला टाईट करायचं असेल तर त्या एरियावर जाऊन काम करायला पाहिजे. आणि रिफ्लेक्सेस बंद होतात. ढिलं पडलेल्या मसलला तुम्ही हात जरी लावला तरी देर इज नो रिफ्लेक्स ऑफ होतं. हे तुम्हाला इंडिकेशन करतं की मसल लेवलला प्रॉब्लेम झालेला आहे. मसल लेवलला प्रॉब्लेम झाला, लूज पडलेला आहे. बॉडीतले सगळे मसल लूज पडले. अशा कंडिशन मध्ये एरिया नंबर 4ची जबाबदारी आहे. हे तुम्हाला कळायला पाहिजे. म्हणजे सिम्पटम वरून तुम्ही कुठे जाऊ शकता, ब्रेन मध्ये काय गडबड घटना झालेली आहे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ब्रेन मध्ये काय घटना, मसल लूजनेस, बॉडीतले सगळे मसल काय झाले, लूज झालेले आहेत. आणि नो रिफ्लेक्स, त्याला रिफ्लेक्सच नाहीये. अशा कंडिशन मध्ये प्रॉब्लेम आहे. आणि वीक म्हणजे बारीक झाली ती कंडिशन वेगळी आहे. पण त्याच्यात मसल टोन असतो. बारीक जरी झाले ते तरी त्याच्यामध्ये टोन असतो, टाईटनेस असतो. जर टाईटनेस कमी झाला, त्याचा टोन कमी झाला, लूज झालं, हॅसिड टाईप ऑफ पॅरालिसिस झाला, तर याचा अर्थ काय आहे? देर इज अ प्रॉब्लेम इन द प्रायमरी एरिया ऑफ द फ्रंटल लोब. प्रायमरी मोशन एरियामध्ये गडबड झालेली आहे. तर याच्यावरून तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी recovery occurs only in the proximal part of the limb, but digital remains permanently paralyzed. आता डिजिटल म्हणजे जी बोट आहेत ही परमनंटली प्रॉब्लेम क्रिएट करतात, रिकव्हरी होत नाही. मायोस्टॅटिक रिफ्लेक्स reappear in the short time. Recovery occurs only in the proximal part of the limb, but डिजिटल रिमेन्स परमनंटली पॅरालाइज. म्हणजे बोट काय झालेले असतात, लूज पडलेली असतात. बोट लूज पडलेले असतात.
अशा वेळेला मात्र ती परमनंटली पॅरालाइज झालेली असतात. आणि माणसामध्ये माकडापेक्षा जास्त सिव्हिअर असतं ते. माकडाला एवढं होत नाही, पण माणसाला मात्र सिव्हिअरली अफेक्टेड होतं. काय होतं, सिव्हिअरली अफेक्टेड राहतं ते. The man, the symptoms are severe than the monkey. Unilateral lesion, paralysis occurs in the contralateral side. Complete paralysis is rare. If both the sides are affected, effect is more severe. Recovery occurs very slowly. During the recovery, upper part of the body recover fast. म्हणजे तुम्ही उपचार करायला लागला, तुम्ही उपचार जर करायला लागला, त्यावेळेला काय होणार सांगा? रिकव्हरी जी होणार आहे ती वरच्या भागाला रिकव्हरी लवकर होणार आहे, खालच्या भागाची रिकव्हरी लवकर होत नाही, स्लो होते. म्हणजे लवकर टोनिंग कुठे येतं? हातामध्ये लवकर टोनिंग येऊ शकतं, पायामध्ये येत नाही, त्याला फार वेळ लागतो. पायातलं टोनिंग ऍडजस्ट करायसाठी वेळ लागतो, हातातलं टोनिंग लवकर होऊ शकतं. सिव्हिअर कसं आहे, वन साइडेड असेल तर ठीक आहे, बोथ द साइडेड असेल तर फार सिव्हिअर इफेक्ट असतो. रिकव्हरी ऑकर्स व्हेरी स्लोली. ड्युरिंग द रिकव्हरी अप्पर पार्ट ऑफ द बॉडी रिकवर्स फास्ट. म्हणजे तुमच्याकडे पॅरालिसिसचं पेशंट आलं, तुम्ही ट्रीटमेंट करायला लागलाय, फेसिड टाईप ऑफ पॅरालिसिस आहे, आणि तुम्ही जर ट्रीटमेंट करायला लागला तर त्याची रिकव्हरी फार स्लोली दॅट इज रिकवर्ड. म्हणजे तुम्हाला लॉंग टाइम ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे, शॉर्ट टाइम ट्रीटमेंटमध्ये होत नाही. पण युनिलॅटरल असेल, एका बाजूचा झालेला असेल, तर तुम्हाला करता येतं. बोथ द साईडला झाला तर थोडंसं वेळ लागतो, डिफिकल्टी असते. If area 4 is affected along with area 6, this effect is very severe, causing hemophilia with a septic paralysis. म्हणजे 6 नंबरचा एरियाला जर अफेक्शन झालं, 4 आणि 6 दोन्हीमध्ये डॅमेज झालं तर हिमोफिलिया होतो, आणि व्हेरी सिव्हिअर असतो तो. अँड दॅट इज सेप्टिक पॅरालिसिस. लूज पडलेलं असते, ढिलं ढिल्लं पडतं, ढिलं. पूर्ण मसल काय झालेले असतात, लुळफुळ होऊन गेलेले असतात. आणि हेमिफिलिया म्हणजे एका साईडला झाला. आणि सेप्टिक ब्लॅस्टिक पॅरालिसिस मध्ये काय तर मसल अंडरगोज प्लॅस्टिक कॉन्ट्रॅक्शन ड्यू टू इन्क्रीज मसल टोन. मसल टोन इन्क्रीज झालेला असतो, लूज पडतं सगळं. म्हणजे 6 नंबर जर अफेक्ट झाला, एरिया नंबर 6 जर अफेक्ट झाला तर हायपर टोनिंग होतं, म्हणजे कडक होतं. एक लूज आणि एक कडक, दोन कंडिशन आहेत मसलच्या. एक होतं कडक, एक होतं लूज. 4 आणि 6 मध्ये जर प्रॉब्लेम आला तर काय होतं, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द मसल होतं आणि मसल टोन इन्क्रीज होतो, लूज पडत नाही, ते ढिलं होत नसतं. ते काय होतं, कॉन्ट्रॅक्ट होतं आणि हायपर टोनिंग होतं. म्हणजे त्या ठिकाणी कडकपणा येतो, एकामध्ये लूजपणा येतो. 4 नंबर नुसता अफेक्ट झाला लूज होतं, 6 नंबर 4 आणि 6 जर अफेक्ट झाला तर हायपर टोनिंग होतं. मसल टोन इन्क्रीज होतो, मसल टोन इन्क्रीज होतो. त्याला प्लॅस्टिक पॅरालिसिस म्हणतात, प्लॅस्टिक पॅरालिसिस. प्लॅस्टिक पॅरालिसिस म्हणतात त्याला. म्हणजे प्लॅस्टिक कडक, प्लॅस्टिक सारखं कडक. प्लॅस्टिक हे कडक असतं, लूज नसतं, म्हणून त्याला प्लॅस्टिक पॅरालिसिस म्हणतो. कडक म्हणजे सगळे मसल काय होतात, टाईट होतात त्याच्यामध्ये आणि हालचाल करू शकत नाही. हायपर टोनिंग झालेलं असतं. त्याच्या विरुद्ध फॅसिड टाईप ऑफ पॅरालिसिस मध्ये लूज पडलेलं असतं, ढिलं असतं. तर ही क्रिया आहे, इफेक्ट ऑफ लेजन्स इन एरिया नंबर 4 अँड 6. आता 4 एरिया काय करतं बघा.
Area number 4 is called as a suppressed area. It forms a narrow strip anterior to area 4. It scrutinizes and suppresses extra muscle impulse produced by area 4 and inhibit aggravation of the movement. म्हणजे S4 ही जी एरिया आहे त्याच्यात काय केलं जातं, एक्स्ट्रा इम्पल्स आहे त्याला कंट्रोल केलं जातं, त्यामुळे अग्रावेशन ऑफ मुवमेंट होत नाही. अग्रावेशन ऑफ मुवमेंट होत नाही, त्याला कंट्रोल केलं जातं मुवमेंटला ऍट 4S एरियामध्ये. 4S एरिया जो आहे तो सप्रेस करतो. आपण बघूया 4S एरिया कुठे येतो ते. लॅटरल सरफेसचा जो एरिया दाखवलाय त्याच्यामध्ये 4 दाखवलाय. हा येतो तो 4 एरिया आहे. हा जो एरिया आहे 4S एरिया आणि हा 4. या ठिकाणी इम्पल्स जनरेट होतात. प्रायमरी मोटर कॉर्टेक्समध्ये इम्पल्स जनरेट होतात स्केलेटन मसलला ऑपरेट करण्याकरता, मुवमेंट इनिशियलायझेशन करण्याकरता, स्पीच इनिशियलायझेशन करण्याचे सगळे या ठिकाणी होतं. पण त्याच्यात एक्स्ट्रा इम्पल्स जनरेट होतात, त्याला सप्रेस करतं 4S. त्यामुळे अग्रावेशन ऑफ मुवमेंट होत नाही. हे दोन्ही बॅलन्स करतं. प्रायमरी एरियामधले हे दोन एरिया बॅलन्स करतात. तर हे तुम्हाला कळलं हायपरटोनिंग कुठं कशामुळे रिफ्लेक्ट होतं आणि फॅसिड टाईप कुठं होतं. 4 नंबर एरियामध्ये लेजन्स क्रिएट झालं तर फॅसिड टाईप ऑफ पॅरालिसिस डेव्हलप होतो आणि 4 आणि 6 मध्ये जर अफेक्शन झालं तर तो बनतो प्लॅस्टिक टाईप ऑफ पॅरालिसिस होतं. प्लॅस्टिक टाईप ऑफ पॅरालिसिस. दोन प्रकारचे पॅरालिसिस तुम्हाला ऑब्झर्व केले जातात. इट इज रिलेटेड टू द ब्रेन. आता पुढचा जो एरिया आहे त्याला प्री मोटर एरिया म्हणतो आपण. त्याचं नाव आहे प्री मोटर एरिया. आता प्री मोटर एरिया कुठला आहे? 6, 8, 44 आणि 45 हा जो एरिया आहे याला प्री मोटर एरिया म्हणतात. प्री मोटर एरिया, त्याचं नाव आहे प्री मोटर एरिया. तो प्री मोटर एरिया काय काम करतो बघूया आपण. प्री मोटर एरिया इन्क्लूड्स एरिया नंबर 6, 8, 44 अँड 45. ह्या एरिया काय आहे? प्री मोटर एरिया आहे ऑफ द ब्रेन आहे. तो कुठं आहे ते बघूया आपण. आता लॅटरल पार्टमध्ये जायचं. लॅटरल पार्टमध्ये तुम्हाला कळेल. हे बघा हा एरिया पुरा जो आहे तो प्री मोटर एरिया आहे इथंपर्यंत. आता 44-45चा संबंध आहे तुमचा स्पीच एरिया आहे. म्हणजे इथं जर गडबड झाली तर स्पीच गडबड होतं. 44 आणि 45 हा जो एरिया आहे हा तुमचा काय ब्रोका मोटर स्पीच एरिया. ब्रोका मोटर स्पीच एरिया आहे. म्हणजे तुमच्या जो स्पीचशी रिलेटेड जर प्रॉब्लेम असेल तर ब्रोका मोटर एरियामध्ये गडबड असते. इनिशियलायझेशन स्पीच होत नाही. म्हणजे स्पीच इनिशियलायझेशन होत नाही. म्हणजे तो ऍक्झल लेवलला काम करतं. ऍक्झल लेवलला जे मसल्स आहेत सेंटर पार्ट ऑफ द मसल आहे त्याच्यावर हा एरिया काम करतो पर्टिक्युलर. प्री मोटर एरियाचा संबंध ऍक्झल मसलशी आहे. लॅटरल साईडचे मसल नाही, ऍक्झल मसल.
म्हणजे सेंटर पोर्शनला आला. सेंटर पोर्शनची ॲक्झल मसलची त्याचा संबंध आहे. आपण बघूया त्याचं पुढे डिस्क्रिप्शन काय आहे ते आपण चेक करू. एरिया तुम्हाला बघायला मिळाला. एरिया कुठे आहे? फ्रंटल लोबमध्ये तुमच्या लक्षात येईल. म्हणजे तुम्ही MRI बघितल्यानंतर तुम्हाला MRI मध्ये दिसलं पाहिजे. आपण बघणार आहे, आपण स्टडी करणार आहे. एमआरआय स्टडी, सिटी स्कॅन स्टडी, हे पुरा स्टडी आपण करायचा आहे की त्याच्यात नेमकं कसं काय दिसतं. MRI बघितल्यानंतर आपल्याला काय जाणवतं, त्या ठिकाणी काय दिसतं आपल्याला, त्याच्यावरून आपण प्रेडिकेट करू शकतो. MRI बघितल्या म्हणजे जर रिपोर्टिंग नसेल, एखाद्याने नुसती फिल्म आणली, तर तुम्हाला त्याचं आयडेंटिफिकेशन करता आलं पाहिजे. पण सिम्पटम वाईज तुम्ही करू शकता. सिम्पटम वाईज तुम्ही करू शकता का प्री मोटर एरिया आणि प्रायमरी मोटर एरिया डॅमेज झाला तर काय होतं? प्लॅस्टिक टाईप ऑफ पॅरालिसिस म्हणजे हायपरटोनिंग होतं. आणि नुसतंच प्री प्री मोटर एरियामध्ये जर गडबड झाली तर फॅसिड टाईप ऑफ पॅरालिसिस होतं. हायपरटोनिंग हायपोटोनिंग होतं. टोन कमी होतं, मसल टोन कमी राहतो, त्याच्यामध्ये मसल टोन वाढतो. तर या दोन्ही कंडिशन तुम्हाला लक्षात येतात. एक्सटर्नली यू कॅन चेक. बाह्य याच्यातनं तुम्ही सिम्पटम वरनं तुम्ही समजू शकता कुठल्या एरियामध्ये गडबड. Bluetooth mode. तर आवाज येत नाहीये. तर लक्षात आलं तुमचे काय येतं? तर तो एरियामध्ये त्याचा संबंध आहे. आपण आता पुढे जाऊया. प्री प्री मोटर एरिया काय आहे ते बघूया. Bluetooth mode. आता आपण बघायचं प्री मोटर एरिया. 6 नंबर, 6 नंबर एरिया ऑफ द ब्रेन. प्री मोटर एरिया हा कन्सिस्टिंग इन्क्लूड कुठला एरिया? 6, 8, 44, 45. द प्री मोटर एरिया इज अँटिरियर टू द प्रायमरी मोटर एरिया इन द प्री सेंट्रल कॉर्टेक्स. प्री सेंट्रल कॉर्टेक्सच्या अँटिरियर साईडला असतं, म्हणजे पुढच्या बाजूला आहे. तो मागं नसतो, तो पुढं असतो. The premotor area is concerned with the control of postural movement by sending motor signal to axial muscle near the midline of the body. म्हणजे मिडलाईनच्या भोवती जे काही मसल्स आहे त्याला कंट्रोल करतो हा प्री मोटर एरिया. प्री मोटर एरिया कुठल्या पॉस्चरल मुवमेंटला कंट्रोल करतो? ॲक्झल मसल, म्हणजे तुमच्या मध्यभागी जे काय आहेत मिडलाईनच्या भोवती, म्हणजे स्पायनल कॉर्डच्या भोवती जे मसल्स आहेत, स्पायनल कॉर्डच्या भोवती जे मसल्स आहेत, मिड लाईनला जे मसल्स आहेत, त्या मसलला कंट्रोल करतो प्री मोटर एरिया. प्री मोटर एरिया त्या मसलला कंट्रोल करतो. आता याचं स्ट्रक्चर कसं आहे? स्ट्रक्चर प्री मोटर एरिया सारखं स्ट्रक्चर आहे. फक्त काय असतं? जायंटिक पिरामिड सेल्स इन द गॅंग्लिओनिक लेअर, जे 6 लेयर्सने जे बनलेलं आहे, त्यातला जो गॅंग्लिओनिक लेअर आहे तो ऍबसेंट असतो. ऍबसेन्स ऑफ जायंटिक पिरॅमिड सेल्स इन द गॅंग्लिओनिक एरिया. त्याच्यामध्ये पिरॅमिड सेल्स, जायंटिक पिरॅमिड सेल्स नसतात, ऍबसेन्स असतं. एवढाच फरक आहे प्री मोटर एरिया आणि प्रायमरी मोटर एरिया मध्ये. The area 6 is the posterior portion of the superior, middle, and inferior frontal gyra. It is subdivided into 6A, 6B,
and it gives origin to some of the pyramidal tract fiber. The other connections are similar to those of 4. 4 मध्ये जी कनेक्शन आहे त्याचप्रमाणे अदर फंक्शन्स पण त्याचे असतात. आता याचं फंक्शन काय तर 2 फंक्शन आहे. फंक्शन नंबर 6 चे 2 काम आहेत. इट इज कन्सर्न विथ द कोऑर्डिनेशन ऑफ मुवमेंट इनिशिएटेड बाय 4. 4 एरियातून जे काही इनिशिएशन झालेलं आहे मुवमेंट करण्याकरता त्याला कोऑर्डिनेट करतं. इट हेल्प्स टू मेक द स्किल मुवमेंट मोर ॲक्युरेट अँड द स्मूथ. जेवढे स्मूथ मुवमेंट करायचे आहेत आणि स्किल्ड मुवमेंट करायचे आहेत, हा कुठला एरिया आहे? एरिया नंबर 6चा संबंध आहे. म्हणजे प्रिसेशन वर्क, प्रिसेशन मुवमेंट, स्मूथ मुवमेंट, ॲक्युरेट मुवमेंट याचा संबंध 6शी आहे. म्हणजे एखाद्याला जर स्पेशल स्किल बारीक बारीक मुवमेंट करता येत नाही अशा कंडिशन मध्ये बघायचं काय? एरिया नंबर 6 मध्ये एरिया नंबर 6 मध्ये लेजन्स क्रिएट झालेली असतात. म्हणजे प्रिसेशन मुवमेंट येत नाही. एखादी टाचणी उचलायची आहे तर बोटाची प्रिसेशन मुवमेंट पाहिजे, मसलची प्रिसेशन मुवमेंट पाहिजे. अशा प्रकारच्या मुवमेंट येत नाही. यावेळेला ओळखायचं की एरिया नंबर 6 मध्ये गडबड आहे. त्याच्या एरिया नंबर 6 मध्ये गडबड आहे. म्हणजे इथे डिसीज ऑफ फ्रंटल कॉर्टेक्स. इट इज द डिसीज ऑफ फ्रंटल कॉर्टेक्स. इट इज द डिसीज ऑफ सेरेब्रल कॉर्टेक्स. म्हणजे सेरेब्रल कॉर्टेक्सवर काम करणारी रेमेडी जर दिला तर हे स्किल डेव्हलप होऊ शकतं. प्रिसेशन मुवमेंट करता येतं. प्रिसेशन मुवमेंट आपल्याला करता येतं. म्हणजे ब्रेन लिझन्स मध्ये कधी प्रिसेशन मुवमेंट पॉसिबल नसते. प्रिसेशन मुवमेंट करता येत नाही. हातामध्ये पेन धरून लिहिता येत नाही. अशा कंडिशन डेव्हलप होतात. त्यावेळेला लक्षात ठेवायचा एरिया नंबर 6 मध्ये गडबड आहे. म्हणजेच काय झालं? सेरिब्रल कॉर्टेक्स मध्ये गडबड आहे. आणि सेरिब्रल कॉर्टेक्स मध्ये जर गडबड असेल तर आपली रेमेडी S1 आहे, C1 आहे, VN1 आहे. हा लक्षात. म्हणजे तुम्हाला काय घडतंय याचं उत्तर आहे आपल्याकडे, त्याचं सोल्युशन आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे मॅटिस सरांनी इतक्या लेवलला काम करून ठेवलेलं आहे. फक्त आपल्याला ते वापरता आलं पाहिजे. वापरण्याची अक्कल तुम्हाला आली पाहिजे आणि तुम्हाला ब्रेनशी कोरिलेट करता आलं पाहिजे की प्रिसेशन मुवमेंट याचा अर्थ काय? प्री मोटर एरियामध्ये गडबड. प्री मोटर एरियामध्ये गडबड असते आणि ही प्री मोटर एरियामध्ये जर गडबड झाली तर प्रिसेशन आणि स्मूथ मोशन होत नाही. त्यावेळेला इट इज अ पार्ट ऑफ द सेरिब्रल कॉर्टेक्स आणि सेरिब्रल कॉर्टेक्सवर काम करणारी रेमेडी S1, C1, VN1, S10 आहे. म्हणजे तुम्ही काय करू शकता? डायरेक्ट सिलेक्शन ऑफ रेमेडी करू शकता. प्रिसेशन मोड आहे, ॲक्युरेट काम करता येत नाही, टाचणी उचलता येत नाही, बटन लावता येत नाही, प्रिसेशन काम करता येत नाही. पेशंटचा हात जातोय पण काद्यामध्ये बटनच घालता येत नाही, प्रिसेशन मुवमेंट करता येत नाही. ही कंडिशन काय आहे? एरिया नंबर 6 प्री मोटर एरियामध्ये लिझन्स क्रिएट झालेला असतो. म्हणजे फ्रंटल कॉर्टेक्स मध्ये गडबड आहे आणि तुमच्याकडे रेमेडी S1, C1, S10 रेमेडी तुम्हाला दिलेली आहे. मॅटी सरांनी तयार त्याचं काय तुम्ही वापरू शकता. त्या एरियात तुम्ही काय करू शकता? रेमेडी वापरू शकता. जरा माईक बंद करा. कोणाचा आहे तो? माईक ऑफ करा. लक्ष नसतंय. माईक बंद करा पहिले. इट डिस्टर्ब करतो. अजून बंद केलेलं नाही. इट इज अ कन्सर्न विथ द कोऑर्डिनेशन मुवमेंट इनिशिएटेड बाय द 4 नंबर मध्ये इनिशिएट होते मुवमेंट आणि त्याला प्रिसेशन कोण करतं? एरिया नंबर 6 करतो. म्हणजे जर मोशनच क्रिएट होत नसेल तर इट इज अ प्रॉब्लेम ऑफ एरिया नंबर 4 आणि प्रिसेशन मुवमेंट नसते इट इज अ प्रॉब्लेम ऑफ एरिया नंबर. लक्षात आलं तुमच्या? म्हणजे कोऑर्डिनेशन करण्याचं काम कोण करतं? जे एरिया नंबर 6 करतं. आणि इट इज अ पार्ट ऑफ द फ्रंटल कॉर्टेक्स. फ्रंटल लोबशी त्याचा संबंध आहे. इनिशियलायझेशन ऑफ मुवमेंट
इनिशियलायझेशन ऑफ स्पीच याचा सर्व संबंध फ्रंटल कॉर्टेक्स मध्ये आहे, फ्रंटल लोब मध्ये आहे. त्यातला प्री प्रायमरी मोटर एरिया आणि मोटर एरिया, प्रिसेशनचा संबंध, कोऑर्डिनेशनचा संबंध, हा त्याचा कशाशी संबंध आहे? प्री मोटर एरियाची संबंध आहे. पण इनिशियलायझेशनचं सगळं काम आहे तर नंबर 4 मध्ये होतो. दॅट इज कॉल्ड एज प्रायमरी मोटर एरिया. प्रायमरी मोटर एरियाशी संबंध आहे. आणि रेमेडी तर आपली S1C1 आहे. इट वर्क ऑन द सेरेबलम. सेरेब्रल वर काम करणारी रेमेडी S1C1 S10 अँड वेन1. म्हणजे रेमेडी इज ऑलरेडी गिवन बाय द मॅटी. पण वेन1 कधी यूज करायचं, S1 कधी यूज करायचं, C1 कधी यूज करायचं, C10 कधी यूज करायचं हे तुम्हाला माहिती पाहिजे. वेन1 कधी यूज करणार? जेनेटिकली डिफेक्ट असेल तर. जेनेटिकल डिफेक्ट, हेरिडेटरी येणारा डिफेक्ट, गतिमंदता. एखाद्या लहान मुलांच्या मध्ये गतिमंदता आहे, जन्मजात गतिमंदता आली याचा अर्थ यू शुड सिलेक्ट वेन1. तुम्हाला वेन1 रेमेडी सिलेक्ट करावं लागेल, विच वर्क ऑन द सेरेबल बट इन द हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक. हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक मध्ये काम करतं, हेरिडिटरी डिसीज मध्ये काम करायचं आहे. हा, त्यावेळेला तुम्हाला ती रेमेडी यूज करायला लागते. लक्षात घ्या तुम्ही काय आहे त्याचं ते. तर त्या ठिकाणी काय करायचंय तुम्हाला? तर त्या ठिकाणी काय करायचंय? तर तुम्हाला आयडेंटिफिकेशन झालं पाहिजे एरिया काय आहे. आणि 3 प्रकारच्या रेमेडीज आहेत, S1C1 वेन1. सिलेक्शन ऑफ रेमेडी कसं करणार? सिलेक्शन ऑफ रेमेडी मध्ये तुम्हाला अशा पद्धतीनं कारण करायचं. जेनेटिकली ट्रान्सफर डिसीज आहे. एक लहान मूल जन्माला आलंय आणि त्याचं काय आहे? गतिमंदता आहे, प्रिसिजन वर्क करू शकत नाही, मुवमेंट करू शकत नाही. अशा वेळेला ज्या वेळेला प्रॉब्लेम असतो त्यावेळेला यू हॅव टू यूज वेन1, बिकॉज वेन1 वर्क्स ऑन दी जेनेटिकली ट्रान्सफर्ड डिसीज. म्हणजेच काय आहे? मॉर्फॉलॉजी ऑफ द सेल चेंज झालेली आहे आणि त्याच्यामुळे ही फंक्शन होत नाही. त्यावेळेला तुम्हाला काय वापरायला पाहिजे? यू शुड गो फॉर द वेन1. वेन1 तुम्ही यूज करायला पाहिजे. गतिमंदता आहे, मी तुम्हाला काय सांगितलं? गतिमंदता आहे, मतिमंद नाहीये, गतिमंद आहे. गतिमंद म्हणजे काय आलं सांगा? गतिमंदता याचा अर्थ आला नो मुवमेंट, नो कोऑर्डिनेशन. मुलं येतात, गतिमंद मुलं असतात, त्याच्यामध्ये मंदता असते, त्याच्या ऍक्शन मध्ये मंदता असते, त्याची मोशन बरोबर नसते. अशा कंडिशन मध्ये काय करता येतं आपल्याला? वी कॅन यूज वेन1. कारण ती वेन1ची कॅरेक्टरिस्टिक आहे, जेनेटिकली ट्रान्सपोर्टसाठी तयार केलेला ग्रुप आहे व्हेनरो ग्रुप. त्या व्हेनरो ग्रुप मधली रेमेडी यूज करायला पाहिजे. प्रिसेशन अँड द कोऑर्डिनेशन हे जे काम करतं, स्मूथ मोशन करण्याचं काम एरिया नंबर 6 करतो. दॅट इज कॉल्ड एज अ प्री मोटर एरिया. प्री मोटर एरिया त्याला आपण काय म्हणतो? प्री मोटर एरिया असं नाव आहे त्याचं. प्री मोटर एरिया आहे. It concerned with the coordination movement and initiated by the area number 4. He helps to make the skill movement more accurate and smooth. इनिशियलायझेशन मोशनचा संबंध 4 नंबर आहे, पण प्रिसेशनचा जो संबंध आहे, कोऑर्डिनेशनचा जो संबंध आहे, ते एरिया नंबर 6 आहे. लक्षात आलं? इट इज बिलीव्ड दॅट cortical center of the extrapyramidal system
It is believed to be the cortical center of the extrapyramidal system. सेंटर आहे त्याच्यामध्ये, एक्स्ट्रा पिरॅमिडल सिस्टमचे सेंटर म्हणून काम करतं ऑकर्स. बट द मोमेंट बिकम अक्वर्ड, इट इज ऑल्सो प्रोड्यूस grasping reflex. Lesions involve the area number 6 and area number 4 produces the severe symptoms of hemophilia with the plastic paralysis. प्लास्टिक पॅरालिसिस होतो, हायपरटोनिंग. त्यामुळे ग्रिपिंग होत नाही, ग्रिपिंग रिफ्लेक्स नसतो, पकडू शकत नाही माणूस, पकडू शकत नाही, वस्तूला पकडता येत नाही. इट इज कॉल्ड ॲज प्लास्टिक पॅरालिसिस. प्लास्टिसिटी डेव्हलप होते, दॅट इज कॉल्ड ॲज अ प्लास्टिक पॅरालिसिस. ग्रिपिंग रिफ्लेक्सच निघून जातो, काही वस्तू हातामध्ये पकडता येत नाही, ग्रिपिंग रिफ्लेक्स कमी झालेला, आणि त्यावेळेला तो काय असतो, प्लास्टिक पॅरालिसिस असतो. हिमोफिलिया विथ द प्लास्टिक पॅरालिसिस. आणि याला जबाबदार कोण आहे? नंबर 6 एरिया, प्री मोटर एरिया ऑफ द ब्रेन. आता हे स्केलेटन अॅक्युपंक्चर करणारे जे आहेत, स्काल्प अॅक्युपंक्चर मध्ये हे संबंध तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. प्री मोटर एरियाला स्टिम्युलेट करायचं, मोटर एरियाला स्टिम्युलेट करायचं. प्री मोटर एरियाला स्टिम्युलेशन केल्यानंतर तुम्हाला सेप्टिक टाईप ऑफ पॅरालिसिस, प्लॅस्टिक टाईप ऑफ पॅरालिसिस जो आहे की ज्याच्यामध्ये हायपरटोनिंग आहे, ते हायपरटोनिंग कमी करता येतं, कडकपणा कमी करता येतं. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. दिस इज दी बेस्ट. अॅक्युपंक्चर वाल्याला ह्या गोष्टी माहिती पाहिजेत, काल अॅक्युपंक्चर करणाऱ्या व्यक्तीला हे माहिती पाहिजे कुठं स्टिम्युलेशन द्यायचं नेमकं. तर नंबर 6 वर जर स्टिम्युलेट तुम्ही केला तर हा प्लास्टिक टाईप ऑफ पॅरालिसिस कमी होऊ शकतो. प्लास्टिक टाईप, प्लास्टिक सारखं कडक, आणि फॅसिड म्हणजे एकदम लोण्याचा गोळा, लूज, ढिलं लूज होत. जे एकदम लोण्याचं गोळ्यासारखं असतं, लुळपुळू, आणि एकामध्ये एकदम टाईट. या दोन कंडिशन त्याच्यामध्ये तुम्हाला ऑब्झर्व होतात पॅरालिसिस मध्ये. त्याचा संबंध प्रायमरी मोशन एरिया किंवा प्री मोटर एरियाशी रिलेटेड असतं, प्री मोटर एरियाशी संबंध आहे. आणि याला सगळ्याला रेमेडी आहे, S1, S10, C1 अँड वेनमन. या रेमेडी सरळ सरळ त्याच्यावर काम करतात. आता S7 ही रेमेडी आहे बघा, S7 रेमेडी कशाने बनवलेली आहे? कॉम्प्लेक्स रेमेडी. S7 इज अ कॉम्प्लेक्स रेमेडी, कंपाऊंड रेमेडी आहे S7. S7 मध्ये कंटेंट काय आहे? S7 मध्ये कंटेंट काय आहे? म्हणजे तुमच्याकडे कॉम्प्लेक्स रेमेडी आहे, त्याचा वापर कसा करायचा हे आम्हाला माहितच नाही. S7 कंटेन S1 and A1. S1 आणि A1 म्हणजे S7 कशावर काम करते? सेरेबेलम अँड सेरेब्रम या दोन्हीवर काम करते. सेरेबल अँड सेरेबेलम दोन्हीवर काम करणारी रेमेडी आहे. पण त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, कॉम्बिनेशन S1 ला 60% ठेवलं आणि A1 ला 40% ठेवलं. म्हणजे या ठिकाणी काय करतं, न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं काम करतं, ब्लड सप्लाय इन्क्रीज केला जातो. ए ग्रुपाला ब्लडवर काम केलं. एस ग्रुप मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी. एस ग्रुप काय झालं, मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीवर काम करतो. एस ग्रुप काय करतं, मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीवर काम करतं. म्हणजे S7 सुद्धा रेमेडी तुम्ही यूज करू शकता या ठिकाणी. म्हणजे त्या ठिकाणी जर ब्लड सप्लाय होत नसेल तर यू कॅन यूज S7 बिकॉज इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ A1 अँड S1. म्हणून पॉवर बुस्टर तेच आहे. S7 पेक्षा हायर रेमेडी कुठल्या तर पॉवर बुस्टर आहे.
पॉवर बुस्टर मनीष पाटीदारने शोधून काढलेले, S7 प्रभाकर सरांनी शोधून काढलेली रेमेडी आहे. प्रभाकर आधीचं जनरेशन आहे, मनीष पाटीदार पुढचं जनरेशन आहे, म्हणजे अप रेमेडी S7 आहे. पॉवर बुस्टर इज अप रेमेडी, whereas S7 is a lower remedy, S1 is a primary remedy. S1 आणि A1 हे प्रायमरी रेमेडीज झाले. लक्षात आलं का? या पद्धतीने तुम्ही काम करू. S7 इज ऑलरेडी कॉम्बिनेशन 60% S1, 40% A1. हे डायरेक्ट त्याच्यावर काम करत, डायरेक्ट काम करत. काही शंका इथंपर्यंत बोला. कोणाला काही शंका असेल तर बोलू शकतात. आता आपण इथं थांबायचं आहे. कोणाला काही शंका आहे का इथंपर्यंत? हो नाही, काय फीडबॅक द्या. नाही सर. क्लिअर इंडिकेशन दिलेलं आहे तुम्हाला. पॅरालिसिस वरून ओळखायचं, फॅसिड टाईप ऑफ पॅरालिसिस आहे. तुमच्या लक्षात आलं पाहिजे कुठं प्रॉब्लेम आहे. हायपरटोनिंग झालेलं आहे, कुठं प्रॉब्लेम आहे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. प्री मोटर एरिया आणि प्रायमरी मोटर एरिया. इनिशियलायझेशन ऑफ मुवमेंटच होत नाहीये, इनिशियलाइज होऊ शकत नाही. फ्लगिशनेस आहे, म्हणजे चालायची सुरुवातच होत नाही त्याच्यातनं. एकदा चालायला लागला की चालतो, पण पहिली पाऊल टाकायलाच येत नाही. ही कंडिशन आली, दॅट इज नो इनिशियलायझेशन ऑफ द मोमेंट. इट इज रिलेटेड टू द फ्रंटल लोब. फ्रंटल लोबशी संबंध असतो इनिशियलायझेशन ऑफ मुवमेंट. बोलायला सुरुवातच होत नाही, पण बोलायला लागला की बोलता येतं. इनिशियलायझेशन होत नाही. ही कंडिशन तुमच्या फ्रंटल लोबशी संबंधित आहे. प्रायमरी मोटर एरियामध्ये गडबड असेल तर इनिशियलायझेशन ऑफ मुवमेंट होत नाही. इनिशियलायझेशन ऑफ मुवमेंट होत नाही. लक्षात घ्यायचं, तुम्ही समजून घ्यायला पाहिजे ते विषय. इनिशियलायझेशन होत नाही, चालायलाच येत नाही, तर पुढेच जाऊ शकत नाही, अशी कंडिशन असते. म्हणजे पहिलं पाऊलच टाकता येत नाही, पुढचं एकदा पहिलं पाऊल टाकलं की चालायला सुरू होतं. पार्किन्सन मध्ये होतं बघा. रिजिडिटी इतकी असते की पहिलं पाऊलच चालू शकत नाही. हायपरटोनिंग झालेलं आहे, बॉडी बिकम द रिजिड झालेली असते, आणि रिजिडिटी वाढल्यामुळं पहिलंच पाऊल टाकता येत नाही त्यांना. म्हणजे कोऑर्डिनेशन ऑफ द मुवमेंट इज अ प्रॉब्लेम. म्हणजे सिम्पटम एवढी तुम्हाला माहिती सांगतात की ब्रेनच्या कुठल्या एरियामध्ये ट्रबल झालंय. इट शो यू द सिम्पटम. पेशंटच्या सिम्पटमवरनं तुम्ही ओळखायला पाहिजे. MRI नंतरची गोष्ट आहे. MRI नाही आहे आणि तुम्हाला कळलं की त्याला मुवमेंटच करता येत नाही, इनिशियलायझेशन मुवमेंट होत नाही, ताबडतोब तुमचं लक्ष घेतलं, हे सेरेब्रल कॉर्टेक्सचा प्रॉब्लेम आहे. इट इज इन द एरिया ऑफ द फ्रंटल लोब. हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. पटकन तुम्ही सिलेक्शन करू शकता रेमेडीचं. पण तुम्हाला काय करायला पाहिजे, कोऑर्डिनेट करता आलं पाहिजे कशाचं फंक्शन काय आहे. इनिशियलायझेशन ऑफ मुवमेंटचं फंक्शन हे प्रायमरी मोटर एरियामध्ये आहे, आणि त्याला कोऑर्डिनेट करण्याचं, त्याला प्रिसेशन करण्याचं प्री मोटर एरियामध्ये आहे. प्री मोटर एरिया. ठीक आहे, इथे थांबूया, म्हणजे बाकीचं बघू. ओके, धन्यवाद सर. ओके ओके, ठीक आहे. मास्टर बनवतो तुम्हाला पॅरालिसिस मध्ये, काळजी करू नका. ही विल द मास्टर ऑफ द पॅरालिसिस सिस्टम. येस सर, येस सर. ठीक आहे, ठीक आहे. ओके ओके. Thank you. Thank you. Thank you. Thank you. Thank you. Thank you. थँक्यू थँक्यू.